अमरावती महानगरपालिका आस्थापनेवरील सर्व कार्यरत सर्व अधिकारी कर्मचारी, सफाई कामगार व सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अत्यंत अतिजिव्हाळ्याच्या आर्थिक प्रलंबित मागण्यांची दिनांक 1/11/2024 दिवाळी सणापूर्वी 7 दिवस अगोदर, आर्थिक प्रलंबित मागण्यांची 1 नोव्हेंबर 2024 दिवाळी सणापूर्वी 7 दिवस अगोदर अदा करण्याची पूर्तता त्वरित विलंब न करता करण्याबाबत आपल्या रास्त आर्थिक मागण्यांकरिता मनपा कर्मचाऱ्यांनी 8 ऑक्टोबर पासून बेमुदत काम बंद आंदोलनाची नोटीस दिली आहे। तसेच काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे। अमरावती महानगरपालिका प्रशासनाने बरेच वेळा वेळोवेळी लेखी व तोंडी आश्वासने देऊन अद्यापही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही। अमरावती मनपामधील सर्व कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये अतितीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे। येत्या काही दिवसात दिवाळीचा सण असल्या कारणाने सर्व कर्मचाऱ्यांना आर्थिक प्रलंबित देणगी देण्यासंदर्भात मनपा प्रशासने गंभीर दिसत नाही असे निदर्शनास आले। त्यामुळे प्रलंबित आर्थिक बाबी त्वरित तातडीने विलंब न करता निकालात काढण्याबाबत संघटनेने नाईलाजास्तव बेमुदत काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। अमरावती मनपामधील सर्व कार्यरत कर्मचारी व सफाई कामगारांच्या तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रलंबित मागण्यांसंदर्भात मनपा परिसराच्या गेटवर कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। नमस्कार मंडळी, मी अतुल चव्हाण मंडल न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। सध्या मी उभा आहे अमरावती महानगरपालिकेच्या या परिसरामध्ये। आज अमरावती महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी सोडून इतर सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिलेली आहे, संप पुकारला आहे। त्यांच्या वाढीव भत्त्याचा त्यांना थकबाकी दिलेली नाही आहे। त्यांना जो विविध मागण्या आहेत त्या मागण्या नेमक्या काय आहे, कशासाठी हा संप करण्यात आलेला आहे, यामध्ये सफाई कर्मचारी असतील आणि इतर सर्व डिपार्टमेंटचे कर्मचारी प्लस रिटायर्ड झालेले, सेवानिवृत्त झालेले कर्मचारी, अधिकारी पण यामध्ये सहभागी झालेले आहेत। या संपामध्ये आज सहभागी झालेले हे सगळे कर्मचारी, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी काय त्यांच्या मागण्या आहे, काय त्यांचं म्हणणं आहे। हे प्रल्हाद सीताराम कोतवाल, सरचिटणीस, भारतीय महानगरपालिका कर्मचारी कामगार संघटना सरचिटणीस, आणि आमचे सौमित्र गणेशजी तंबोले, सफाई कामगार युनियनचे संघटनेचे सचिव, आणि इथं आमचे अधिकारी कर्मचारी सर्व रिटायर लोक, महिला वर्ग सर्व आज उदर आहे। आम्ही काल त्यांना 24/9ला आमचं पत्र दिलेलं आहे, आज माझ्या नोटीस का बा आमच्यावाला ह्या ज्या राईस्ट मागण्या आहे तुम्ही लिहून दिलेल्या आहे, ते मान्य केलेलं आहे, ते आम्हाला दिवाळीपूर्वी 7 दिवस अगोदर द्या। कारण तिकडे आचारसंहिता लागल्याच्या अगोदर आम्हाला हा संप करून दोघांना पुढे आचार इलेक्शन असल्यामुळे आज आम्हाला करता येईल, त्या उद्देशानं हा संप अगोदरच घेतलेला आहे। आमचं म्हणणं आहे की जे आम्ही 17/5ला जे आमचं आंदोलन स्थगित झालं त्याच्यामध्ये आम्हाला समान 5 किस्तमध्ये मनपा प्रशासन लिहून दिलेला आहे, समान 5 किस्त तुम्हाला देण्यात येईल। तर आमच्या पहिला हप्ता आमचा दिवाळीला पहिला 17/5ला झाल्यानंतर आता दिवाळी आली, दिवाळीला समान 5 प्रति आम्हाला समान 5 हप्त्यापैकी एक हप्ता, पहिला हप्ता दिवाळीच्या 7 दिवस अगोदर आम्हाला मिळाला पाहिजे। दुसरी डिमांड आमची 46% वरून 50% जो DA झालेला आहे तो मागे भत्ता लावण्यात आलेला आहे, परंतु त्याचं जे 6 महिने थकबाकी जे आहे त्या JR मध्ये लिहिलेलं आहे थकबाकी सहित देण्यात यावं, ते थकबाकी आम्हाला देण्यात आलेली नाही आहे। कारण हे शासनाचे माणसं असून शासनाचे उल्लंघन करते। त्यानंतर आम्हाला मागच्या वर्षी समान 20,000 रुपये सर्व कार्यरत पेन्शनवाला देण्याचं मान्य केलं, त्याच्यात फक्त त्यानं कार्यरत लोकांना 20,000 दिले आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला 20,000 रुपये दिले नाही। त्याच्यामुळे तो रोष वेगळा आहे। त्या दिवाळी झाली, मग आम्ही इकडून मागं लागलो तर मार्चमध्ये त्यानं 10,000 दिले, त्यातले उर्वरितले 10,000 आहे, ते 10,000ही आम्हाला आता पाहिजे दिवाळीला रिटायर लोकांचे राहिलेले, म्हणजे समान मध्ये आली पाहिजे रक्कम, या उद्देशाचं आमचं आंदोलन असं चालू आहे। किती लोक आज सहभागी झाले तुमच्या? 1800 लोक, 1850 लोक। आज दिवसभर संपूर्ण काम बंद आंदोलन पूर्ण बंद आहे। किती दिवस चालेल तुमचा संप हा? आता जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत आमचा चालूच राहणार संप। बेमुदत संप आहे का? हा, बेमुदत संप आहे सर्वांचा। आजपासून 8-10 पासून बेमुदत संपाची नोटीस दिलेली आहे आम्ही सर्व कार्यरत सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकारी, सेवानिवृत्त कर्मचारी, सफाई कामगार आणि कर्मचारी सर्व मिळून एकजूट मिळून आम्ही हा संप आजचे हाक पुकारलेली आम्ही बेमुदत आंदोलनाची। तुम्ही मग निवेदन दिलं का साहेबांना? निवेदन 24/9लाच दिलेलं आहे आम्ही। काल संध्याकाळी मीटिंग झाली 6 वाजता, त्यानं आम्हाला होकार आमच्यावर पैसे नाही म्हटलं, आमचा संप ठरला, म्हणजे आमची निष्फळ चर्चा ठरली, आमचं आंदोलन सुरू झालं। कालच्या मीटिंग मध्ये काही निष्पन्न निघालं? निष्फळ झाली सारे सरकार, पैसे आर्थिक परिस्थिती बरोबर हे हात वरती करून राहिले, आर्थिक परिस्थिती नाही। ज्या टायमाला त्याची आर्थिक, जेव्हा मागच्या वेळेस जे मार्चमध्ये जो 70-80 कोटी जो टॅक्स वसूल झाला त्याच्यातला एक छदा मी आमच्या लोकांना मिळाला नाही, त्याची त्यावेळेस परिस्थिती असतानाही पैसे दिले नाही। आता तर त्याला कारणच आहे आमची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही, म्हणजे आर्थिक परिस्थिती सुदृढ असूनही देत नाही
आणि आर्थिक वर्ष नसून ते ग्रहण दाखवते. फक्त आश्वासन, कोरडे आश्वासन. अनेक कर्मचारी, अनेक आयुक्त येऊन गेले, आम्हाला फक्त आश्वासन दिलेलं आहे, तोंडी आश्वासन दिले, लेखी आश्वासन देऊन पूर्तता केली नाही. त्याच्यामुळे हा कर्मचारी रोष आज महानगरपालिकेवर आहे. मैं गणेश तंबोले, सफाई कामगार संगठन का सचिव। ये जो आंदोलन है ये सभी कर्मचारियों के लिए जो दिवाली के पहले 7वां वेतन आयोग का हफ्ता मिलना चाहिए था, उसके संदर्भ में यह आंदोलन की भूमिका संगठन को लेनी पड़ी। प्रशासन से कल चर्चा हुई। चर्चा होने के बाद प्रशासन ने ये कहा कि महानगर पालिका की आर्थिक स्थिति बराबर नहीं है और हम आपको 7वें वेतन आयोग का पहला हफ्ता नहीं दे सकते। इसलिए कल संगठन की भूमिका रही है कि भाई हर बार कर्मचारी को दिवाली पर आंदोलन करना पड़ता है, तब जाकर ये चीज़ें मिलती है। इसलिए हमने आज का ये जो निर्णय लिया है, ये आंदोलन की भूमिका लेना पड़ा। हम भी नहीं चाहते कि प्रशासन को और नागरिकों को किसी तरह का कोई त्रास हो, कोई तकलीफ हो, लेकिन सभी कर्मचारियों में असंतोष है कि हमको दिवाली है, इतना बड़ा त्यौहार है और कुछ नहीं मिल रहा है। उसके लिए हम कर्मचारी, संगठन का काम है कर्मचारियों के हित की भूमिका लेते रहना और उसी के आधार पर कर्मचारियों का जो रोष था उसको आधार लेकर ये सब चीज़ें करना पड़ा। मजबूरी है, प्रशासन चाहे तो इसको कल ख़त्म कर सकता। अच्छी भूमिका प्रशासन की होनी चाहिए। प्रशासन ने अगर कुछ लौचिक भूमिका ली तो संगठन उसका विचार करेंगे और आंदोलन पीछे लेने के बाद